कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। पोलादपूर तालुक्यात शासनाच्या नियमांचे उल्लंघन करत बेकायदेशीर रेती उत्खनन सुरू असल्याचा आरोप होत असून यामुळे पर्यावरणाला गंभीर धोका निर्माण झाल्याची बाब समोर आली आहे। सावित्री कामथे नदीपात्रात जेसीबी आणि चाळणीच्या सहाय्याने मोठ्या प्रमाणात वाळू उपसा केला जात असल्याचा आरोप आपली माती आपली माणसं संघटनेने केला आहे। संघटनेचे संस्थापक राज पार्टे, अध्यक्ष निलेश कोळसकर आणि ग्रामीण कमिटीचे अध्यक्ष हरिभाऊ पवार यांनी या प्रकाराविरोधात प्रशासनाकडे वारंवार तक्रारी आणि पुरावे सादर केल्याचे सांगितलं। मात्र कारवाई केवळ कागदोपत्री होत असून काही दिवसात पुन्हा उत्खनन सुरू होत असल्याचा आरोप करण्यात आला आहे। दरम्यान तहसीलदार कपिल घोरपडे यांनी बेकायदेशीर वाळू उपसा करणाऱ्यांवर कारवाई करण्यात आल्याची माहिती दिली आहे। महसूल विभागाकडून पंचनामा करून दंडात्मक आणि कायदेशीर कारवाई सुरू असल्याचं स्पष्ट केलं आहे। मात्र अवैध उत्खनन पूर्णपणे रोखण्यासाठी कठोर आणि सातत्यपूर्ण कारवाईची मागणी आता जोर धरते आहे।